समाजप्रेरक आणि वाचन संस्कृतीचे महत्त्व जाणणारे नागरिक हे खरे बदलाचे शिल्पकार असतात याचं उत्तम उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं। आळंदी येथील दिनेश कुऱ्हाडे पाटील यांनी त्यांची कन्या परिणिती दिनेश कुऱ्हाडे इयत्ता पहिली हिच्या वाढदिवसानिमित्त ध्यास फाउंडेशन संचलित महर्षी वाल्मिकी विद्यावर्धिनी डॉक्टर माधवराव सानप विद्यालयास 30,000 रुपयांची 150 पुस्तकं भेट देऊन एक आगळीवेगळी सामाजिक भावना जपली आहे। वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या ज्ञानवाढीसाठी उपयुक्त ठरतील अशी नवी कोरी दर्जेदार पुस्तके कुऱ्हाडे यांनी शाळेच्या वाचनालयासाठी भेट दिली। यामध्ये मराठी साहित्य, विज्ञान, निबंध, आत्मचरित्र, प्रेरणादायी चरित्रे तसेच मुलांच्या बौद्धिक विकासात हातभार लावणारे ग्रंथ यांचा समावेश आहे। या उपक्रमाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे आणि सांगितले की ही प्रेरणादायी कृती इतर नागरिकांसाठी देखील आदर्श ठरेल। समाजातील प्रत्येकानं अशा प्रकारे शिक्षण क्षेत्राला हातभार लावल्यास नव्या पिढीला नक्कीच समृद्ध दिशा मिळेल। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।